नमस्कार. आज मी वर्षभर टिकणारा असा काळा मसाला बनवणार आहे. त्यासाठी मी लाल खूप छान मिरची 2 किलो घेतलेली आहे. बेडगी मिरची 1 किलो घेतलेली आहे. 2 किलो धने गावरान आहेत. 5 किलो कांदे चिरून वाळून घेतलेले आहेत. 2 किलो खोबरे खिसून घेतलेले आहेत. खसखस पहा पूर्ण मसाले घेतलेले आहेत. आहे आता आपण पूर्ण मसाले भाजून घेणार आहोत. मिरची पहा आता आपण मोठी कढई ठेवलेली आहे गॅसवरती. आता आपण भाजून पूर्ण मसाले घेणार आहोत. खोबरे भाजून घेणार आहोत. चांगले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. आता आपण खोबरे चांगले भाजलेले आहेत. आता आपण कांदा भाजून घेणार आहोत. खूप कांदा पण आपला भाजून झालेला आहे. आता आपण धने भाजून घेणार आहोत. चांगले भाजून घ्यायचे आहेत. धने झाले आहेत भाजायचे. काढून घेऊया. आता खसखस भाजून घेऊ. जास्त नाही भाजून घ्यायची, थोडीशीच भाजून घ्यायची आहे. काढून घ्यायची आहे. आता पूर्ण मसाले भाजून घ्यायचे आहेत. अद्रक आणि हळकुंड चांगलं भाजून घ्यायचं आहे. भाजलेला आहे. आता काढून घेऊया. जास्त नाही भाजून घ्यायचे मसाले, थोडेसे. थोडंसं तेल. भाजलेलं आहे. काढून घेऊया. हे पहा आता हे पूर्ण आपल्याला हे झालेले आहेत भाजायचे. आता आपल्याला हे पूर्ण भाजून घ्यायचे आहेत. जास्त पण नाही, मिडियम. तेल टाकलेलं आहे थोडंसं. हे पहा भाजलेले आहेत. आता काढून घेऊया. भाजलेला आहे. काढून घेऊया. पहा तेजपत्ता भाजून झाला आहे. काढून घेऊया. भाजला आहे. काढून घेऊया.
पूर्ण खडे मसाले भाजायचे झाले आहेत. आता आपण मिरच्या भाजून घेणार आहोत. आता मिरची भाजून घेऊया. आधी बेडगी मिरची टाकलेली आहे. आता चांगली भाजून घ्यायची आहे. पहा आपली मिरची भाजलेली आहे. काढून घेऊया. आता ही घेतलेली आहे मिरची. आता ही पण आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. झालेली आहे आपली भाजायची मिरची. काढून घेऊया. थोडीशी राहिलेली आहे, ती पण भाजून घ्यायची आहे. मिरच्या भाजायच्या झालेल्या आहेत आणि खडे मसाले पण. पहा कांदा, धने, खोबरे पूर्ण भाजायचं झालेलं आहे. पूर्ण आता मिरच्या मसाले आपल्याला मशीनमधून बारीक बनवून आणायचं आहे. आता पूर्ण भरून घ्यायचं आहे. एकत्र आत्ताच नाही, आपल्याला सगळं वेगवेगळं करून ठेवायचं आहे. नंतर आपण एकत्र बनवून घेणार आहोत. मिशनमधून बारीक बनवून आणलेला आहे काळा मसाला. कलर खूप छान आहे. घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनणारा असा काळा मसाला.